पोलन ॲग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। तर केळी हे पीक जसं 100% यश होण्यासाठी आम्ही काम केलं, तसं सुद्धा पपई हे पीक 100% यशस्वी करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर पपई या पिकामध्ये काही बेसिक बारकावे विचारात घेण्याची आवश्यकता आहे। आणि ते बारकावे काय आहेत हे सर्व गोष्टी मी तुमच्या पुढे मांडतो। ते एक एक मुद्दा झाला की तुम्ही तुमचे प्रश्न उपस्थित करा, ठीक आहे। तर पहिलं गोष्ट, पपई हे पीक जे आहे, हे पपई हे पीक जन्म घेताना बी पासून जन्म घेतं। कशापासून जन्म घेतं? बारकावे सगळे लक्षात ठेवा बरं का। आता बी पासून जन्म घेत असताना यामध्ये आज बाजारामध्ये 2 प्रकारच्या जाती आपल्याला पाहायला मिळतात। मी जाणीवपूर्वक सांगतोय मुद्दामनं, जे तुम्हाला माहित असावं आणि खूप कामाचं आहे। 2 प्रकारच्या जाती आपल्याला आता बाजारात उपलब्ध आहेत। एक आहेत निवड पद्धतीने तयार केलेल्या, निवड म्हणजे सिलेक्टिव्ह, ज्या की सुधारित वाण म्हणून येतात। जसे आज तुम्ही 15 नंबर एक व्हरायटी स्वीकारली आहे, ही सुधारित जात आहे। ही कशी जात आहे? सुधारित आहे। आणि दुसरी जी आहे त्याला संकरित जात म्हणतात। कुठली म्हणतात? संकरित जात। संकरित म्हणजे काय? क्रॉस, हायब्रिड। त्याला काय म्हणतो आपण? हायब्रिड। हायब्रिड म्हणजे समजतं ना तुम्हाला? हायब्रिड क्रॉसिंग करणं म्हणजे 2 वेगवेगळे जे गुणसूत्र असणारी जनुक असतात, ह्या 2 वेगवेगळ्या गुणसूत्राच्या जनुकांना आम्ही एकत्र कॉन्सन्ट्रेट करून एका विशेष वेळेला एकत्र आणतो, परागीकरणाच्या माध्यमातून एकत्र आणतो किंवा डीएनए स्ट्रक्चर मधून एकत्र आणतो आणि त्याच्यामध्ये 2 गुणसूत्र एकत्र देऊन एक तिसरी जात निर्माण करतो। समजतं? मग त्या जातीमध्ये आपण काय निवडतो, तर एक चांगली रोग प्रतिकारक असणारी जात, जी वाढीसाठी चांगली आहे, शरीर रचना तिची चांगली आहे, रोगाला सहजासहजी बळी पडत नाही। आणि दुसरी एक जात की ज्या जातीमध्ये फळांना आकार चांगला आहे, फळांची टिकवण क्षमता चांगली आहे, फळांची चव चांगली आहे, फळांना वजन चांगली येतात, फळांची उत्पादन क्षमता, त्या जातीची उत्पादन क्षमता चांगली आहे, असे गुणसूत्र असणारी जात, अशा 2 गुणसूत्राच्या जातींना आपण काय करतो? एकत्र आणतो। म्हणजे एकत्र आणताना कसे आणलं जातं? पहिल्यांदा 50-50% एकत्र आणलं जातं, असं होत नाही। पहिल्यांदा 70-30 एकत्र आणलं जातं। 70-30 म्हणजे रोग प्रतिकार क्षमता असणारी जात 70% आणि उत्पादन आणि गुणसूत्र चांगली असणारी जात 30%, यांचा क्रॉस करून एक व्हरायटी तयार केली जाते। परत याच्या पुढची प्रोसेस चालू जाते। आता ह्याला म्हणतो आपण हायब्रिडायझेशन। त्या हायब्रिडायझेशन नंतर परत F1 हायब्रिडायझेशन होतं। मग कसं होतं की ती जी जात तयार झाली त्या जातीतून परत सीडलिंग घेतलं जातं किंवा त्याच्यातून पोलिनेशन, काही पराग घेतले जातात, पोलन घेतले जातात आणि परत जी उत्पादनाला किंवा जी रोग प्रतिकारक क्षमता चांगली असणारी जात आहे त्याचा सरळ वाण घेतला जातो आणि परत यांचं ब्रीडिंग केलं जातं। मग जी जात तयार होते त्या जातीमध्ये 100% 3 गुण येतात। समजलं काय बघा? रोग प्रतिकाराचे 2 गुण आणि उत्पादनाचा 1 गुण, अशी जात येते आणि मग ती जात दीर्घायुषी उत्पादनासाठी तयार होते। कमीत कमी रोगात जास्तीत जास्त उत्पादन देते, दर्जा देते। आणि अशीच मग तुम्हाला पपईमध्ये एक जात दिसली की ज्यांनी दशकं गाजवली, ती म्हणजे कुठली? 786। ती का होती? ती F1 होती। समजतं? आणि नुसतं हायब्रिड केलं जातं, त्यात काय केलं जातं? 50-50% घ्यायचं, पुढे न्यायचं आणि अशा जाती 3 वर्षापेक्षा जास्त टिकत नाहीत। म्हणून आता भाजीपाल्यामध्ये नवीन येणाऱ्या संकरित जाती, फळवर्गीयांमध्ये येणाऱ्या नवीन जाती ह्या 3 वर्षापेक्षा जास्त चांगल्या येत नाहीत। ह्या शेतामध्ये ती जात आली, या वर्षी खूप चांगलं दिसते, पुढच्या वर्षी 22% प्रॉब्लेम दिसतात, तिसऱ्या वर्षी तर इतके प्रॉब्लेम येतात की जात आपल्याला सोडून दिल्याशिवाय पर्याय राहत नाही। असं का होतं? कारण त्याची गुणसूत्र ही ओपन चेन मध्ये असतात। का तर 50-50% गुण घेतल्यामुळं तुम्ही त्याला 100% लॉक करू शकत नाही, ओपन चेन मध्ये येतात आणि ओपन चेन मध्ये येत असल्यामुळं याचा दुष्परिणाम असा होतो, ह्याचं पोलिनेटर परागीकरण हे आजूबाजूच्या वनस्पतीमध्ये जातात आणि ह्याचे गुणदोष तुमच्या आजूबाजूच्या जाती, झाडं, जुनी झाडं, नवीन झाडं, पाला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची तण, याच्यामध्ये त्याचे गुणदोष ट्रॅप होतात। आणि मग दोष कुठले? याच्यावर येणारे भयानक रोग, म्हणजे ज्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन असतील, वेगवेगळ्या प्रकारचे संसर्गजन्य रोग असतील, हे आजूबाजूच्या वनस्पतीमध्ये वाढत राहतात, कारण ते ओपन चेन मध्ये आहे। आणि मग जशी तुम्ही तीच व्हरायटी तिथे लावली की त्याच वनस्पतीमधून
जी ट्रॅप झालेली किंवा शिल्लक राहिलेली पहिल्या वर्षीची जे काय त्याचे जे होस्ट प्लांट मधले इन्फेक्शन्स आहेत ते आहे अशी उचलून रस शोषणाऱ्या किडींमार्फत कुठं आणली जातात, आपल्या मूळ पुकामध्ये आणली जातात आणि मग ते दुसऱ्या तिसऱ्या वर्षीनंतर ते पीक आपल्याला ती जात काय होते, रिस्पॉन्स देणं सोडते. जादा होत नाही ना? म्हणजे हे माहित असावं म्हणून तुम्हाला मी सांगतो. डील तुम्ही ज्या वेळेला नाव कुठली व्हरायटी लावू म्हणून कायम हवालदिन असताय, काय कळनाच. हे आता जसं आम्ही काय आताच्या मिटिंगला गेलो, तिथं ज्यांनी मिटिंग आयोजित केली होती त्यांनी सांगितले की 15 नंबरनं मी बर्बाद झालो. तर 2 वर्षापूर्वी पण गेल्या वर्षीपर्यंत लोक म्हणत होती 15 नंबर सारखी जात नाही. मग ते तिसऱ्यांदा नवीन आमचं जे 40% वर्ग ज्यांनी हात वर केला नव्हता ते ठरवतात की लावायचं तर मग काय लावायचं. समजतं ना? का तर गोंधळ आहे हा. पण एक शेतकरी असं म्हणतोय तर दुसरा शेतकरी असं म्हणतोय आणि तिसरा काय उपाय नाही. मग करायचं काय? जादा होत नाही ना? चेहरे ताणू नका. निवांत बोलू. ठीक आहे. सगळं कळायला पाहिजे ना. हा महत्वाचं आहे, कारण मी शेतकरी आहे. थोडं गोष्ट सांगितली ना, आतमधलं काय कसं कळायला पाहिजे आपल्याला. हा सगळंच कळायला पाहिजे, पण बाहेरचं आपल्याला पिकवायचं आहे. विसरायचं नाही, नाहीतर आतमध्येच फसून पडायचं. तर बेसिक गोष्ट म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली की निवड करणं सोपं जातं. आता तुम्ही सरळ 15 नंबर ही सरळ वाण आहे. हा वाण हा संकरित नाही. हा वाण काय नाही आहे, संकरित नाही आहे. तरी देखील आपण प्रत्येक वर्षी जाऊन कुठनं तरी बियाणं विकत आणतोय. बरं त्याचं बियाणं काय आहे? काहीच नाही, हाय तीच फळ आहेत. ती काय संकरित आहे का? मग आपण प्रत्येक वर्षी लांब लांबनं जाऊन फळ बियाणं का आणतो? याचं कारण काय असतं ते पण सांगतो तुम्हाला. की जेव्हा दुष्काळी पट्ट्यातला माणूस सुकाळी पट्ट्यात जाऊन एखादे वाण आणतो त्यावेळी त्याच्या जनुकाची वाढ त्या वातावरणानुसार असते आणि ती ज्या वातावरणानुसार झाली तिथलं जर बियाणं तुम्ही दुष्काळी पट्ट्यात आणलं तर त्याची जनुकं परत रिस्ट्रक्चराईट होतात, कारण त्याच्यासाठी विभिन्न वातावरण असतं आणि परत एकदा ते उच्च उत्पन्नासाठी वाण तयार होतो. म्हणून परिसर बदलून बियाणं आणावं. आता तुम्ही परिसर बदलत नाही, आता तुम्ही नर्सऱ्या फक्त बदलता. आता काय बदलताय? नर्सऱ्या. म्हणून पहिला विचार करा की जर तुम्हाला 15 नंबरची जात घ्यायची आहे तर तुम्ही 2-4 जिल्हे बदलूनच व्हरायटी आणा. मग इथल्या मी नर्सरीवाल्यांच्या विरोधात असं मी म्हणत नाही. हाय डेन्सिटी भरपूर आजूबाजूला पपईची रोप आहेत, त्यातलं त्यांनाच कला कळली आहे की कुठलं बियाण्याचं रोप म्हणजे फळ घ्यायचं, त्याचंच बियाणं पकडायचं आणि ते तुम्ही 100% ठेवलं. सुक देत नाहीत साहेब, विश्वासाने देत नाहीत का ती लोक देत नाहीत रोप? आता मी लावले 2 एकर. मग त्यांच्या गावाचा बोर्ड बदलून या की मग पपई गावापेक्षा फसवं गाव म्हणून करा, रात्री जाऊन करा की. आता याच्यापेक्षा म्हणून तुम्हाला जर 15 नंबरची रोपं घ्यायची असतील, 15 नंबरची जर जात लावायची असेल तर पहिला प्रयत्न करा की तुम्ही तुमचं बियाणं स्वतः तयार करा. नर्सरीवाल्याला नेऊन बियाणं द्या, तुमच्या नजरेखाली टाकायला लावा आणि त्याची रोपं बनवून तुम्ही घ्या. पहिलं यश तुमचं इथे आहे. कारण जर तुम्ही 1000 रोपातली 300 रोपं जर भेसळ आली तर तुम्ही उत्पन्नाची काय अपेक्षा धरणार? मग 700 रुपये म्हणजे 700-750 रोपं लावल्या, तिथली जर 200 भेसळयुक्त आली तर 500 रोपांवर नुसता खर्च करत नाही ना आपण. जादा होत नाही ना? तिकडे कट्ट्यावर बसल्यानं लवकर झोप येईल बरं का. गाढ आहे कट्ट्यावर आणि परत हात पाय मोडत नाही, त्यामुळे लवकर झोप येते. तर बेसिक लक्षात घ्या की बियाणापासून आपण तयारी करणं गरजेचं आहे पपईमध्ये. कारण बियाणं आता नर्सरी मधून जी रोपं आणता यामध्ये ज्या बियाणाचं वय नाही ती पण उगवतात, ज्या बियाण्याचं वय आहे ती पण उगवतात आणि जे वयोवृद्ध झालेत ती पण उगवतात. आणि मग आपल्या पदरात पडणारी रोपं जी आहेत ती तिन्ही वयातली येतात. म्हातारी पण येतात, तरणी पण येतात आणि अपरिपक्व पण येतात. आणि सगळ्यात पहिला अपरिपक्व झाडं उंची घेऊन वर वाढतात. जी वयोवृद्ध आहेत ती सगळ्यात पहिला व्हायरस सारख्या रोगाला बळी पडायला चालू करतात. का तर त्यांच्या जनुकांचा वृद्धी संपलेली आहे आणि अशातनं तुम्ही बियाणं पकडून त्याची रोपं बनवली. समजतंय? म्हणून पपई असेल ह्या फळाचं बियाणं जर चांगल्या पद्धतीनं बियाणं निवडून केलं तर 100% यश येतं. मग बियाणं कसं निवडावं
तर बियाणं कसं निवडावं पपईच्या यशासाठी? तर बियाण्याची निवड अशी करा की असं तुमच्या शेतामध्ये सर्वात उत्तम आलेलं झाड ज्याच्यात सगळ्या प्रकारचे गुण तुम्हाला दिसतात, म्हणजे बरोबर 4 महिने 7 दिवसामध्ये त्यांना पहिली कळी दाखवली, 4 महिने 7 दिवसात पहिली कळी आली, म्हणजे किमान 4 ते 4.25 महिन्यात फ्लॉवरिंग स्टार्ट झालं. होते की नाही होते? अशी झाडं आयडेंटिफाय करायची. अशी झाडं आयडेंटिफाय करून त्यातलं जे पहिल्यांदा ज्याला फुलं आलीत ते झाडाला ओळख करून ठेवायची आणि त्या झाडाला रासायनिक खतं देणं बंद करायचं. तिथलं ड्रिप जे आहे ते बंद करायचं पूर्ण, त्याला अजिबात रासायनिक खत द्यायचं नाही. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर 3 किंवा 5च फळं ठेवायची, त्यानंतर एक सुद्धा फुल ठेवायचं नाही. ती पहिली आलेली 3च फळं, ही 3च फळं पहिली ठेवायची किंवा जास्तीत जास्त 5 फळं ठेवायची. ही फळानंतर एकही फळ त्या झाडावर ठेवायचं नाही. ते झाड जशी फुलं येतील तशी पुढं काढत जायचं, फक्त पाणी द्यायचं. ती फळं साधारणतः परिपक्व व्हायला किमान 11.25 महिने लावतात, का तर तुम्ही खतं दिली नाहीत. ती नैसर्गिकरित्या परिपक्व व्यवस्थित शरीराप्रमाणे होतात. आता त्याची क्षमता किती आहे? 50 फळं द्यायची आहे. ठेवली किती तुम्ही? 3. त्यामुळे त्याच्या सगळ्या जनुकाची वाढ प्रत्येक बियाण्यामध्ये होते. समजते तुम्हाला? पूर्ण जनुकाची वाढ होते. आणि अशी तयार झालेली जी काय फळं आहेत, जी 11-11.25 महिन्यानंतर त्याला पट्टे पडतात. त्याला काय पडतात? पट्टे पडतात. ही पट्ट पडलेली जी फळं आहेत ती पूर्ण पिकू द्यायची झाडावर. त्याला प्रोटेक्शन द्यायचं. प्रोटेक्शन देताना कशाचं प्रोटेक्शन द्यायचं? फॅब्रिक्स बॅगचं, जी काय तुमच्याकडे फायबरची बॅग आहे ती कुठलाही कीटक त्याला होलं मारू नये आणि त्याच्यामध्ये बाधा होऊ नये, वर्षभराची काळजी आहे. तर त्याच्यासाठी फॅब्रिक प्रोटीन म्हणजे प्रोटेक्शन बॅग त्याला चढवा. अशी 4 ते 5 झाडं ठेवा. आणि अशा झाडांना जेव्हा जेव्हा खतं देता त्यावेळी ड्रीप बंद करा. पाणी देताना फक्त ड्रीप चालू ठेवा. आणि अशा झाडांवर त्यांना बॅगा चढवून जी फळं तयार झाली, ज्याला होत नाही ना, अशी जी फळं तयार झाली, ही फळं जेव्हा पडणार त्याचा देठावरचा हिरवापण गेलेला, रंग गेला की ती फळं गोल फिरवायची, आपोआप देठातनं तुटतात. मागणं नाही, पुढनं तुटतात. आणि तुटली की ते देठासकट उचलायची आणि त्याला चांगली चाळलेली राख घ्यायची. राख कळते ना घरातली, ती चाळून घ्यायची, त्यातला कचरा काढायचा आणि अशा राखेमध्ये ती फळं काय करायची? फोडायची, नकळत हाताने स्क्रब करायची आणि त्या राखेमध्ये झाकून ठेवून द्यायची. त्यातला सगळा जो पाण्याचा भाग आहे ते कोण काढून घेतं? राख काढून घेते. आणि ती जी बियाणं आहे ते बियाणं त्या राखेमध्ये पुढचं 1.5 ते 2 महिने सावलीमध्ये, घरामध्ये सावलीत किंवा झाडाखाली सावलीत एखाद्या लोटक्यामध्ये जर ते बियाणं ठेवलं की ते बियाणं पूर्ण मुरतं म्हणजे काय होतं? 100% किमान सुकायला पाहिजे तेवढं सुकतं. पांढऱ्याचा रंग काळा होतो आणि काळ्याचा रंग राखाडी होतो आणि ते बियाणं पूर्णपणे पुढच्या पिढीसाठी तयार होतं. कळलं? आता एवढं त्या गावात कोण करतं का? सर, पहिली अडचण अशी की सुरुवातीला पपईला फळं लागतात, त्याच्यामध्ये बिया नसतात. हे बघा, पहिली रोपाला बियाणं येतात. आता यांनी जो प्रश्न विचारला त्याला बियाणं नसतात, हे रोप एकदम बरोबर आहे. पण समजून घ्या, पहिली जी झाडाला बियाणं येतात म्हणजे रोपं येतात त्यामध्ये सुद्धा एकदम उत्कृष्ट प्रश्न आहे की त्यामध्ये सुद्धा 3 इंचापेक्षा दांडा लांब असतो त्याला बिया नसतात. आणि ज्याला 1.5 इंचापेक्षा दांडा कमी असतो त्या सगळ्यांना बिया येतात. असं का होतं? जिथं आपण हायब्रिड वापरतो तिथं हा प्रश्न येतो. समजून घ्या, तुमचा बारकावा बरोबर आहे, एकदम नोंद आहे. पण हे कुठं? 786. आता जिथं सरळवान करतो, सरळवान कळतंय? सरळ म्हणजे जे हायब्रिडेशन नाही, त्याच्यामध्ये पहिल्या फळापासून सुद्धा बिया येतात. हे त्यांचं 786 बरोबर आहे. का तर ते 2 जिनांनी बनवले, त्यामुळे पहिला जीन वाढत असतो फ्लावरिंग पर्यंत आणि तिथून पुढे दोन्ही जीन वाढतात. फ्लावरिंग नंतर कुठला जीन येतो? जो उत्पादनाला चांगला आहे तो. आणि मग तिथून पुढे अर्ध निर्णयावर झाड चालतं. अर्ध निर्णय कळतात का? म्हणजे एल सिस्टम कंट्रोल डबल चालू होते. उत्पन्नाचा जिनोम काय म्हणतो? मला उत्पन्नासाठी आणणं पाहिजे. आणि वाढीचा जीन काय म्हणजे मग तो वाढीसाठी पाहिजे. आणि म्हणूनच पपई पिकामध्ये फ्लावरिंग चालू झाल्यानंतरच सगळे रोग भराभरा भरतात. तोपर्यंत कधी रोग फारसे नजर लागावे असे रोप असतात, म्हणजे झाडं असतात. का? तर तोपर्यंत सिंगल जीन असतो. कुठला? ग्रोथ जीन म्हणतात त्याला. आणि त्यानंतर कुठला येतो? प्रोडक्शन जीन येतो. कळतं का? त्यामुळं आपण आता बियाणं कशाचं निवडालोय? सरळ वाणाचं निवडालोय. 786 बियाणं धरता येत नाही, कारण त्याचा मेल त्यांनी स्टराईल केलेला असतो. त्यामध्ये मेल ठेवलेला नसतो, डायरेक्ट फिमेलच फक्त पदरात असते.
त्यामुळे त्याचं बियाणं धरून आपल्याला परत बियाणं करता येत नाही. नाहीतर मग उंच वाढणारी झाडं येतात, त्यावर शेंड्याला जाऊन 2 फळे लागतात. का तर तो ग्रोथ जीन आहे, तोच तेवढा त्यात असतो, बाकी काय त्यात ठेवत नाहीत. कळलं तुम्हाला? क्लिअर आहे? आणि सर काही रोपं तयार करताना तर जसं नर झाडांची संख्या फार आहे, रोपवाटिकेतनं 15 नंबरची आणताना, मग आपण ही प्रोसेस करताना नर झाडांचे बिया किंवा तशी काही ओळखायची पद्धत आहे का की आपण? नर झाडाला फळं लागतच नाही मुळात. त्याला येताना फुलं येतात, म्हणजे बड येतात, आणि बड नंतर फुलं ओपन होतं, त्या मागं फळ धरत नाही, त्याला शेंडे येतात पुढे. समजते का? बघा, त्याच्यामध्ये फक्त काय असतो? नर असतो, बाकी फारसं काय नसतं. आता अशी आयडेंटिफाय करायला आपल्याला रोपं जी आहेत ती त्यामध्ये ऑलरेडी नॅचरलच येतात. म्हणजे त्याच्यामध्ये 0.3% एवढी रोपं, म्हणजे 100मध्ये 3 रोपं ही नरची येतातच, कुठलाही सरळवान घ्या, आणि ती यायलाच पाहिजेत. ती निर्माताच तशी असते. म्हणजे एक जरी फळ तुम्ही धरला तर सगळे त्यात फिमेल नसतात, त्यात किमान 0.3% मेल त्याच्यामध्ये येतोच. ही त्याची उभय रचना आहे, त्याला उभय रचना म्हणतात, म्हणजे एकामध्येच दोन्ही, आणि मग बनताना मात्र विभक्त. कळतं? क्लिअर आहे? इथंपर्यंत काय कोणाला शंका आहे? आता धरलेलं बियाणं एवढं करणं शक्य आहे का नाही आहे? जर 100% तुम्हाला पपईच यशस्वी व्हायचं असेल तर बियाणं जर साध्या व्हरायटी असतील तर तुम्हालाच पकडावं लागेल. ते नर्सरीवाल्यांच्या जीवावर बसून किंवा कुठनं तरी एखाद्या ठिकाणी आणून ते बियाणं तसं जेवढं प्युअर तुम्ही तयार करताल, कारण एवढ्या कष्ट, बरं मी त्यासाठी कष्ट काय घेतलंय? काय केलंय? काहीच नाही, खत बंद केलं, एवढंच कष्ट आहे, आणि फक्त फुलं त्याची काढत गेलो, 3 ते 5 फळं ठेवली, ह्याला मी कष्ट म्हणेन का? कळतं का? आणि पहिलीच का धरली? कारण पहिलीच फळं ही संपूर्ण जिनोम असतो, त्यानंतर जिनोम विभागला जातो, म्हणजे त्याच्या कुळीची प्रायमरी आणि सेकंडरी, म्हणजे जसं आपण म्हणतो की पहिल्यांदा, म्हणजे कोणतंही जनावर असू दे, प्राणी असू दे, पहिल्या वेताला जी त्यांची पुढची पिढी तयार होते त्याची प्युरिटी नंतरच्या वेतामध्ये नसते. का नसते? कारण त्याचा जीन नंतर 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 स्टराईल होत जातो. हा सायन्स आहे, याला काय आपण चॅलेंज करू शकत नाही. म्हणून आपण काय केलं? योग्य वयाची पहिली फळं घेतली, त्याच्यानंतर ओव्हर मॅच्युअर, जशी जशी वरती जातील तशी ती लोअर मॅच्युअर होत जातात, आणि तशी तशी ती प्रोडक्शन मध्ये येतात, ती आपण फळं घेतली नाहीत. कळतंय? यशस्वी होण्याचं पहिलं सूत्र, रोपं स्वतःची जर ओपी व्हरायटी करत असाल आणि जर हायब्रिड करत असाल, 786 लावायचे असेल तर आट्टापिटा करून तुम्ही त्याचं बियाणं स्वतः पहिलं विकत घ्या. रोपं कुठल्याही नर्सरीकडनं घेऊ नका, कारण त्यामध्ये 20 ते 25% ही भेसळ असतेच, नाहीतर त्या नर्सरीवाल्याचं पोट चालत नाही. त्या कॉम्पिटिशन मध्ये तो रोपं एवढ्या किमतीत देऊ शकत नाही. कुणालाही विचार करा, त्या रोपाच्या एका दाण्याची प्राइस काढा, नर्सरीचा खर्च काढा, तुम्हाला दिलेल्या प्राइस पेक्षा तो जास्त जातो. जैन कंपनी बनवते का सर? जैननं पण आता चालू केलेत, बऱ्याच चांगल्या कंपन्यांनी सुद्धा आता रोपं बनवायला चालू केलेत. तुम्ही चांगल्या कंपन्यांकडे घ्या किंवा बियाणं स्वतः खरेदी करा, स्वतः जाऊन स्वतः नर्सरीवाल्याला तुमच्या नजरेपुढे ते बियाणं देऊन टाकायला हवा, आणि रोपाच्या खर्चातनं बियाण्याचे पैसे वजा करा. तुम्ही कुठल्याही नर्सरीत जावा, दोन्ही तुम्हाला ऑप्शन ओपन आहेत. कुठल्याही नर्सरी तुम्ही तुमचं बियाणं घेऊन गेला तर संगोपनाचे पैसे घेतात, आणि त्यांचं बियाणं वापरलं तर सगळ्या मिळून रोपाचे पैसे घेतात. समजून घ्या. मी जर त्या नर्सरीवाल्याला म्हटलो की तुझ्या बियाणावर माझा विश्वास नाही, तर ते लगेच म्हणते तुमचा आणा. आणि जर ज्याला द्यायचं नाही, ज्याला चोरी करायचीच आहे, तो म्हणतो की मी दोन्ही ऐकत नाही. मग आपण तिथे थांबायचंच नाही, कारण आपल्याकडे हजारो नर्सरी आहेत, आणि नसलं तर तुम्ही स्वतः रोपं तयार करू शकता ना. करता येतील की 10 जणांची एकत्र करून एक पोरगं ठेवायचं 1 महिनाभर, नाहीतर आपण एक पाळीने उभं राहायचं. पुढे जाऊया. जर पपईत 100% यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला रोपांची निवड किंवा बियाणाची निवड ही 100% जमली पाहिजे, आणि 100% जर तुम्ही बियाणं आणि रोपं जर चांगली निवडला तरच तुम्हाला 100% यश मिळतं. कारण वयाची रोपं जर किंवा बियाणं जर तुम्ही घेतलं आणि त्या नर्सरीमध्ये कोकोपीट वरती हिटिंग ट्रीटमेंट करून, हिट म्हणजे भट्टी ट्रीटमेंट करून ती जर सगळी उगवली तर ती येऊन इथं तुम्हाला रोग देणार, उत्पादन देणार नाहीत. कळतं का? मग यासाठी परत काय करा, जे बियाणं आणलंय त्यात आणि 2 पैसे जादा जाऊ देत, अर्धा टक्का सोडियमचं पाणी तयार करा. सोडियम म्हणजे 0.5% मिठाचं पाणी तयार करा. 0.5% म्हणजे किती? लिटरला अर्धा ग्रॅम. साधं मोठं मीठ टाका, 0.5%चं पाणी तयार करा, त्या पाण्यामध्ये तुमचं हे बियाणं टाका,
तुमच्या पुढेच तिथं नेऊन बीट पाणी घेऊन जावा, टाका. ज्याच्यामध्ये जे बियाणं तरंगतं ते काढून फेकून द्या. त्याची रोपं तयार करून घेऊ नका, ते फुकट दिलं तरी घेऊ नका. आणि जे पाण्यामध्ये बुडतं तीच रोपं तुम्ही घ्या. त्याच्यामध्ये किमान नाही कमाल सगळे व्हायरल फंगल डिसीज किंवा डिसऑर्डर कमी असतात, कारण ती योग्य वयाची असतात, तेवढीच घन असतात. घन म्हणजे जड असतात आणि ती त्यात 0.5% सोडियमच्या पाण्यात खाली डुबतात. आणि जी पोचट असतात ती वर काय होतात, तरंगतात. हे का मी सांगितलं, कारण हे जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत मी औषधं किती सांगितली, खतं सांगितली, त्यात रिझल्ट येत नसतात. रिझल्ट इथेच आहेत आणि यश इथेच आहे, कळतं. म्हणून 100% पपईत जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर रोपं आणि बियाणं हे चांगलं प्युअर हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय. योग्य जनुकाचं निवडा. 100% उत्पन्नाकडे आपण किंवा रिझल्ट्सकडे आपण जातो. पिशवीमध्ये रोपं लावावी का नाही लावावी, पिशवीमध्ये लावायची का नाही लावायची, तर पिशवीमध्ये रोपं आता या सुधारित तंत्रज्ञानात शक्यतो नको. का, याचं कारण काय, कारण पिशवीमध्ये आपण जी माती वापरतो ती सुपीक असते, चांगली असते. अशी चांगली गाळाची माती वगैरे मिक्स केलेली, शेणखत मिक्स केलेली, कंपोस्ट मिक्स केलेली अशा मातीपासून पिशव्या भरल्या जातात, जे नर्सरीवाले भरतात. असे कमी आहेत पण भरतात. अशा पिशव्यांची जी माती आहे त्याच्या मातीतल्या गुणसूत्राप्रमाणे, मातीतल्या अन्नद्रव्याप्रमाणे रोप आपला DNA स्ट्रक्चर करतं. आणि इथं आलं की वेगळीच माती असते, मग त्याचा DNA डिस्ट्रॅक्ट होतो. त्यामुळे तिथं त्याचा DNA तयार करू द्यायचा नाही. डायरेक्ट कोकोपीटात काही देणार नाही, मी दिल तेवढंच वाढ. जो काही DNA तयार होईल तो इथंच आला पाहिजे. म्हणजे तुमच्या मातीची पहिली ओळख त्याला माती संघ पाहिजे, तोपर्यंत ती दुसरी ओळख नको, नाहीतर मग डिस्ट्रॅक्शन येतं. मग काय होतं, बऱ्याच आळवण्या केल्यानंतर कुठंतरी जीव धरतं, समजतंय का बघा. जोपर्यंत त्या मातीपासून बाहेर मुळी पडत नाही तोपर्यंत रोप जीव धरत. जादा झाले काय, मी इथंच का वेळ घालवायलोय, कारण सगळ्यात जास्त मोठं अपयश इथं आहे. सगळ्यात जास्त मोठं भारतात मी फिरल्यानंतर कळलं मला की पपई मातीत जाते फक्त इथंच. रोपांची निवड, रोपातली फसवणूक, बियाणातली फसवणूक आणि शेतकऱ्यांची दिशाभूल. म्हणजे आपले लालच, तो 13 देतोय, हे 11 म्हटलं. बरं 11 देणारा काय खिशातनं घालून देतोय काय, कोणी आपलं पदर मुडून कोण द्यायला तयार नाही ना. जे देणार आहे ते तुमचंच तुम्हाला देणार आहे. त्यामुळं बियाणांच्या आजूबाजूला तुमचं जर यश आलं की पुढचं चालवणं लय सोपं असतं. सक्षम बियाणं आलं, सक्षम निर्मितीचं बियाणं आलं की रोपाला चालवणं लय काही मोठी गोष्ट नाही. पोलन ॲग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड. संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत.